मंडळी, आता आम्ही आलेलो आहे नर्मदा माताच्या मंदिराच्या बाजूला. नर्मदा माता मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ये जवानी ये दिवानी मूवी बघून भरपूर जण मनालीला जातात, पण आमच्या फ्रेंड सर्कलचं असं म्हणणं होतं की आपण उज्जैनला जाऊ. काहीतरी नवीन वर्षामध्ये उज्जैन महाकालच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात करू. त्याच्यामुळे आता आम्ही उज्जैनसाठी निघणार आहोत. आता माझा फ्रेंड अभिजित मला पिकअप करण्यासाठी येणार आहेत आणि आम्ही बॅगा वगैरे बघून रेडी आहोत. तर आता आम्ही त्याच्या घरी जाऊ. तिथे सगळे आलेले आहेत आमचे मित्र आणि तिथून आम्ही प्रवासासाठी सुरुवात करू. तर भेटू पुढे. मित्रांनो, आता आम्ही अभिजितच्या घरी चाललेलो आहे. अभिजित मला घ्यायला आला होता. चाललोय त्याच्या घरी. तिथे महेश आणि वैभव आलेला आहे. आता तिथून आम्ही प्रवासासाठी सुरुवात करू. तर फायनली मित्रांनो, अभिजितच्या घरी आम्ही पोहोचलेलो आहे. वरती माशा आणि वैभव बसलेला आहे. महेश, हे आमचे महेश भाऊ आत्ताशिक 2 वाजता बोलून 4 वाजता आले इथे. आले लेट आणि आम्हाला 4 शब्द बोलून गेलाय. तर फायनली मित्रांनो, आमची प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर आमचा पहिला स्टॉप भद्रा मारुती असणार आहे. आणि हा वैभव चे अभिजित महाशब्दे हैदराबाद वरतून स्पेशली उज्जैन साठी आलेले. हे आमचे महेश ड्रायव्हर साहेब, आमचे परम मित्र, नेहमी प्रवासासाठी तत्पर राहणारे. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही भद्रा मारुतीला पोहोचलेलो आहे आणि भद्रा मारुतीला पोहोचल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि भद्रा मारुतीच्या नावाने एक नारळ फोडलं आणि आम्ही प्रवासासाठी सुरुवात केली. भद्रा मारुती की जय. जय. दिन आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि सर्वांनी घरूनच टिफिन आणलेले होते. तर जेवणाचा आनंद घेतला. देन आम्ही एंटर झालो ओंकारेश्वर मध्ये आणि आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत होतो. देन आम्ही एका ठिकाणी जागा शोधून गाडी पार्क केली आणि नर्मदा नदीच्या काठावरती पोहोचलो. आणि मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि सगळीकडे अंधारच होता. मित्रांचं असं म्हणणं होतं की सकाळी पाण्याचा अगोदर अंदाज घेऊ आणि आंघोळीच्या वेळेला सनराईजच्या वेळेला फोटो खूप छान येतात. तर त्याच्यामुळे आम्ही अगोदर सनराईज बघण्यासाठी लवकर आलेलो होतो नर्मदा नदीच्या काठावरती. नदीला नर्मदा मा असे श्रद्धेने संबोधले जाते. तिला एक पवित्र नदी मानले जाते आणि तिच्या काठावर आचरण करणारे व्रत आणि तीर्थयात्रा करून भक्त आपल्या पापांचा क्षय करत असतात. नर्मदा नदीचे जल शुद्ध मानले जाते आणि तिला सप्तसिंधू मध्ये गणले जाते. तिच्या काठावर अनेक प्रसिद्ध शहर आणि स्थळे आहेत, जसे की ओंकारेश्वर, महेश्वर आणि कशनार, जिथे भक्त मोठ्या संख्येने येतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही फायनली ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला पोहोचलेलो आहे. तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. खूपच आनंदमय वातावरण इथलं. थंडी पण खूप आहे. या ओंकारेश्वरची अशी खासियत आहे, हा जो पर्वत दिसतोय पाठीमागे, हा पर्वत ॲक्युरेट ओम शेपनी बनलेला आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस शयन आरती होते, शयन आरती नंतर तिथे चौशर टाकले जातात. म्हणतात की असं मान्यता आहे की रात्री महादेव पार्वती तिथे शयन आरती झाल्यानंतर चौशर खेळायला येतात आणि तिथे एक पक्षी सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही. तिथे
रात्री ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला दरवाजा उघडला जातो त्यावेळेस पूर्ण चौसर विखरलेले असतात. तर अशी साक्षात महादेव पार्वती चौसर खेळायला आलेले असतात. तर तुम्ही बघू शकता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आता आम्ही तिथे जाणार आहोत दर्शनासाठी. आता आम्ही स्नान वगैरे करू. मित्रांनो आमच्या आंघोळी झालेल्या आहे आणि पाण्याचा स्तर आहे. तर आता आम्ही पाण्याच्या बाहेर आलेलो आहे आणि व्ह्यू पण खूप भारी झालेला आहे. पाण्याचा स्तर वाढल्यामुळे आता आम्ही लवकरच आवरलंय. तर दर्शनाला आम्ही निघणार आहे. तर चला भेटू पुढे. ओंकारेश्वर बाजारातील प्रमुख आकर्षण म्हणजे त्याच्या आसपासच्या दुकानांमध्ये मिळणारी पारंपरिक वस्त्र, चामड्याचे सामान, धातूंच्या कलाकृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ. बाजाराचं वातावरण नेहमीच रंगीबेरंगी आणि उत्साही असते, कारण त्यात तिथल्या लोकांचा आणि पर्यटकांचा वावर सतत चालू असतो. मित्रांनो, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हे मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर नावाच्या शहरात स्थित आहे. ओंकारेश्वर हे भगवान शिवाचे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. ओंकारेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचे स्वरूप ओंकार या पवित्र शब्दाच्या रूपात आहे, जे भगवान शिवाचे अंशी रूप समजले जाते. आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या उपास्य रूपातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे शिवाची पूजा अत्यंत भक्तिपूर्वक आणि परंपरागत पद्धतीने केली जाते. ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास वेद, पुराण आणि इतिहासाच्या कागदावर सापडतो आणि या स्थळाला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या मुख्य भागात एक उंच शिखर असलेली भव्य इमारत आहे, जिथे भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठित आहे. मंदिराच्या आत असलेल्या गर्भगृहात दर्शन घेण्यासाठी भक्त तिथे जाऊ शकतात. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. तर मित्रांनो, ओंकारेश्वर ते मामलेश्वर बोटिंग एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे, जे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नजीक असलेल्या नदीच्या काठावरून पार केले जाते. ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या नर्मदा नदीवर बोटिंगच्या माध्यमातून पर्यटक या 2 प्रमुख धार्मिक स्थळांदरम्यान प्रवास करतात. बोटिंग करताना पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्याचा आणि शांततेचा अनुभव मिळतो. नर्मदा नदीवरून प्रवास करताना सुंदर हिल्स आणि मंदिराचा देखावा पाहता येतो. नदीच्या काठावर असलेल्या हिरव्या क्षेत्रांचा आणि देवस्थानांचा दृश्य अनुभवता येतो, ज्यामुळे ही यात्रा एक अद्भुत अनुभव ठरते. नदी पार केल्यानंतर इथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. तर मित्रांनो, मामलेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि नर्मदा नदीच्या काठी वसलेलं आहे. मामलेश्वर मंदिरातला पुराणांमध्ये उल्लेखलेला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. मंदिरातील शिल्पकाम व कोरीव आकृत्या प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर नर्मदा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून मंदिर परिसरात शांतता व भक्तिमय वातावरण असते. मंदिरातील शिवलिंग प्राचीन काळापासून पूजले जाते आणि येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ओंकारेश्वर आणि मामलेश्वर या 2 मंदिरांमध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग विभक्त असल्याची कथा आहे. स्कंदपुराण, शिवपुराण आणि अन्य हिंदू ग्रंथांमध्ये मामलेश्वर मंदिराचा उल्लेख सापडतो. असे मानले जाते की या ठिकाणी भगवान शिवांनी राक्षस त्रिपुरासुराचा पराभव केला होता. मंदिराचा गाभारा, त्यावर कोरलेली देवदेवतांची मूर्ती, दगडी बांधकाम आणि विविध धार्मिक कोरीव काम हे मंदिराचे विशेष आकर्षण आहेत. मंदिरातील प्रत्येक कोरीव शिल्पामध्ये देवी कलेचा ठसा दिसून येतो. तर आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. ओंकारेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही मामलेश्वरला आलो होतो दर्शनासाठी. आता मामलेश्वरला पण दर्शन झालेलं आहे आमचं. फायनली आम्ही ओंकारेश्वरहून आता मामलेश्वर करून उज्जैनसाठी निघालेलो आहे. पण आता आम्ही 4 व्हीलर लावलेली आहे दुसऱ्या बाजूने आणि आम्ही आता बोटिंग करून मामलेश्वरला आलो होतो. लोकेशन खूप दूर दाखवतो.